जालना जिल्ह्याच्या या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। अशातच शेती पिकं धोक्यात आलेली आहेत। पाणी नसल्यामुळे पिकं पाण्याविना वाळून गेलेली आहेत, तर अनेक बागा पाणी नसल्यामुळे वाळण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे अंबडमधील शेतकऱ्यांना आपली 1000 झाडं असलेली मोसंबीची बाग चक्क तोडून टाकली आहे। दरम्यान या मोसंबी बागेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्यातच शेतीची फार मोठी नुकसान आता या ठिकाणी होताना दिसते आहे। मी एका बागेमध्ये आहे। ही मोसंबीची बाग आहे आणि ही अख्खीची अख्खी बाग तोडून टाकण्यात आलेली आहे, कारण पाणी भेटत नाही। त्यामुळे झाडी वाळल्यामुळे फळं लागत नाहीत। एकंदरीतच बघतोय आपण जवळपास 7 ते 8 एकरवरची बाग ही या ठिकाणी तोडून टाकण्यात आलेली आहे। निश्चितपणे पाणी नाही। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी मुबलक पाणी नसल्यामुळे यंदा पाणी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे ही पूर्णची पूर्ण बाग जी आहे तोडून टाकलेली आपण बघतो। आणि माझ्यासोबत सुनील राठोड नावाचे शेतकरी आहेत आणि जवळपास 44 चा पारा आता या ठिकाणी आहे, त्यामुळे बराच जास्त वेळ आम्हाला थांबता येणार नाही। सुनीलराव, काय म्हणाल? बाग मजबुरीत तोडली? मजबुरी पाणी नाही, काय नाही, काय करणार आहे आम्ही साहेब? पाणी नाही, काय नाही, त्याच्यामुळे तोडून टाकलंय। किती झाडं तोडली? 1000 झाडं आहे। अरे बापरे, काय करणार आहे आता? पाणी आम्हाला लेट टंचाई आहे पाण्याची, त्याच्यामुळे तोडून टाकलंय। मग आता मला एक सांगा, जर इथं दुसरं पीक करायचं असेल तर त्याला किती खर्च येईल? ते तरी परवडणार? आता खर्च काय भरपूर खर्च आहे ना। आता नागेटी काढणं, सगळं करणं आहे, रोटा आणणं आहे, सगळं आहे ना, लय खर्च येते। आता काय करणार आहे आम्ही तरी? पाणी नाही तर काही नाही। मग कसं आता दुसरं कसं करणार? जनावरांचं पाण्याचं? जनावराला पाणी नाही आहे, मोल पाणी पाजतोय जनावराला बी। काय करणार आहे आम्ही तरी आता? ही बाग तोडून तर टाकलेली आहे, मात्र आता ही जमीन पेरणी योग्य करण्यासाठी त्यांच्याकडे जो काय पैसा लागतो त्यातून तर या बागेतून पैसा आलेला नाहीये। ही एक प्रतिकात्मक बाग आहे। अशा अनेक बाग जे आहेत, वेगवेगळ्या फळबागा असतील किंवा पिकं असतील, करपून गेलेले आहेत। शेतकऱ्यांना नाईलाजाने यात उखडून टाकावं लागलं, तोडून टाकावं लागलेलं। तोडून तर टाकल्या, मागच्या पिकातून हाती काही नाही आलेलं। आता येणाऱ्या पिकासाठी कर्ज काढून त्याची पेरणी करावी लागणार आहे। पेरणीनंतर सुद्धा त्या पिकातून पैसे हाती लागतील की नाही लागतील हा मोठा प्रश्न, आणि या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं शेतकऱ्यांसमोर खरंच मोठा प्रश्न। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंबड।